नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। पहिलं गणित आहे 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 याचा आपल्याला दशांश समकक्ष किती हे काढायचं आहे। तर सुरुवातीला आपल्याला या तिघांचा लसावी काढून पायात समान करणे गरजेचं आहे। तर यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 16। 16ला 2 ने आणि 8 ने भाग जातो, म्हणजे या 2, 8, 16चा लसावी किती आहे? 16 आहे। मग 2 ला किती गुणा लागेल म्हणजे 16 होतील, तर 2 ला 8 ने गुणा लागेल म्हणजे 1 ला सुद्धा 8 ने गुणा लागेल, म्हणजे 1/1 गुणिला 8 छेद 2 गुणिला 8 अधिक आता 8 ला 2 ने गुणा म्हणजे 3 ला सुद्धा 2 ने गुणा, म्हणजे हे 16 होतील। 8 गुणिला 2 16 आणि 7/16। आता हे 8 गुणिला 1 म्हणजे 8 अधिक 3 गुणिला 2 म्हणजे 6 अधिक 7 ला 7 आणि पाया समान आहे 16। 8 आणि 6 14, 14 आणि 7 21, 21 भागीला 16। चला, तर 16 1 16, 21 मधून 16 गेले उरले 5। ठीक आहे, आता 5 ला 16 ने भाग जात नाही, आपण हे दशांश दिला, 5 वर 0 दिला तर 50 होतील। मग याला 3 चा भाग जातो, 16 त्रिक 48। ठीक आहे, उरले किती? 2 म्हणजे 20 आणि 16 1 16 उरले 4 40, 16 2 32 उरले 8 80, 16 पंच 80, 1.3125। बघूया पुढील गणित। एका टाकीत 750 मिली पाणी ओतले तेव्हा ती टाकी 1/20 एवढी भरते, तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाणी लागेल? बघा, आपल्याला दिलेलं आहे 750 मिली मध्ये आहे आणि लिटर मध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे। तर या ठिकाणी 1/20 म्हणजे 750 मिली किंवा एकूण भाग 20 आहेत आणि 20 पैकी एक भाग म्हणजे 750 मिली। ठीक आहे, तर या ठिकाणी एक भाग बरोबर 750 मिली, तर मग 20 भाग किती? तर 20 गुणिला 750। बघा, 20 गुणिला 0 0, 20 गुणिला 5 100, 100 से 0 हातचाले 10, 20 गुणिला 7 140 आणि 10 150। पण हे कशामध्ये आलं? हे आलं मिलीमध्ये। लगेच 15,000 बघितले आणि हे उत्तर केलं, असं करू नका, हे उत्तर चुकीचे आहे। आता याला आपल्याला लिटरमध्ये करावं लागेल, कारण आपल्याला पाणी किती लिटर लागेल हे काढायचे। या 15,000 ला 1,000 ने भागा म्हणजे हे लिटरमध्ये जाईल, मिलीला 1,000 ने भाग दिला तर ते लिटरमध्ये जाते आणि हे 3 शून्य 3 शून्य कटले, मग आपल्याला लिटरमध्ये उत्तर काय मिळेल? 15 लिटर, म्हणजेच पर्याय बी। धन्यवाद।